कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अभिनंदनासाठी आज त्यांच्या कागलमधील घराकडे नागरिकांची मोठ्या प्रमाणावर रीघ सुरू होती। कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेसह कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांचा यामध्ये समावेश आहे। विशेष म्हणजे आबालवृद्धासह महिलांचाही सहभाग मोठा होता। आज सकाळी 7:30 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुश्रीफ कोल्हापुरात आले। कोल्हापुराहून कागलकडे येत असताना राज्य परिवहन महामंडळाच्या कागल आगारासमोर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। त्याचबरोबर माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, श्रीमती प्रवीता सालपे, गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील गिजवणेकर, आजरा पंचायत समितीचे माजी सभापती श्रीश देसाई, गोड साखरचे अध्यक्ष प्रकाशभाई पताडे, उपाध्यक्ष प्रकाशराव चव्हाण, बिद्री साखर कारखान्याचे संचालक आर.व्ही. पाटील, ए.वाय. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव धुरे, राजेंद्र माने, भीमगोंडा पाटील तसेच विविध संस्था संघटनाचे प्रतिनिधी व पदाधिकारी यांनी भेटून त्यांचं अभिनंदन केलं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही निवडणुकीच्या तोंडावर त्यांना पाठिंबा दिला होता। संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पाटील, संभाजीराव यादव, नितेश कोगनोडे, शिवाजी पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी एकत्र भेटून त्यांचं अभिनंदन केलं। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।